जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा पांगरीकुटे येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी। सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व महाराष्ट्र माझा या गाण्याने सुरुवात झाली व त्यानंतर सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी अनुष्का गायकवाड व खुशी शेवाडे यांनी केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक वर्ग 7 मधील कुमारी प्राची इंगळे यांनी केले। यावेळी कंथक गायकवाड तसेच भाविक गायकवाड, पार्थ मगर, आदिल शहा, कुणाल गिरी, प्रगती कुटे, ज्ञानेश्वरी कुटे, तनुश्री आवटे, हर्षदा मगर, कृष्णाली इडोळे, सूरज वानखेडे, संतोषी सातपुते, प्रियंका सोनवणे तसेच शाळेचे मुख्याध्यापक तथा केंद्र प्रमुख GS रावण चौरे सर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आपले विचार व्यक्त केले। तसेच या कार्यक्रमाला मार्गदर्शन राठोड सर यांनी केले। कार्यक्रमाला उपस्थित गुरुजन वर्ग श्री GS राठोड, काटेकर मॅडम तसेच DG काळे सर, चोपडे मॅडम, गोसावी सर, कांबळे मॅडम, सिरस्कार सर, देशमुख सर यांची उपस्थिती होती। यावेळी विद्यार्थ्यांकरिता वेशभूषाची स्पर्धा घेण्यात आली। यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी चांगली वेशभूषा केली त्यांना बक्षीस म्हणून शाळेच्या शिक्षक वर्गाकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले। कार्यक्रमाच्या शेवटी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी दिलेला संदेशपत्र विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आला। यावेळी पांगरीकुटे येथील मान्यवरांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली। कॅमेरामॅन मालेगाव प्रतिनिधी अनिल इंगळे। दीप प्रज्वलित करून त्यांचे जीवन उजळण्यासाठी ज्यांनी समाजाचा रोष पत्करून छळ आणि अपमान सोचून हाडांची काढे करून सामाजिक सुधारणा घडवून आणण्यात आपली काया झिजवली। आजही सावित्रीबाई फुले यांचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरी लिहिले गेले। त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा आणि संस्काराचा आजही जागर होत आहे। तरी सर्वांनी भाषणे शांततेत ऐकावे। धन्यवाद। माझं नाव ज्ञानेश्वरी कुटे। आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी 2 शब्द सांगते, ते तुम्ही शांततेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती। सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला। सावित्रीबाई फुलेच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नवसे पाटील असे होते। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते। जय हिंद, जय भारत। सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला। सावित्रीबाई फुले यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे होते। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते। जय हिंद, जय भारत। Respected principal, teachers and my all dear friends, my name is Tanushri. I am going to speak a few words about Savitribai Phule. Savitribai Phule was an Indian social reformer, educationist and poet. She was born on 3 January 1831 in Satara district, Maharashtra. Savitribai was eldest daughter of Lakshmi and Khandoji Nevse Patil. Savitribai married to Jyotirao Phule in 1840 at the age 9. Thank you. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो। आद्य शिक्षिका, मुख्याध्यापिका, लेखिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती या ठिकाणी साजरी होत आहे। तसे संपूर्ण देशामध्ये आज सावित्रीबाईंची जयंती साजरी होत आहे। आता बऱ्याच मुलांनी आता माहिती दिलेली आहे। क्रांतीज्योती याचा अर्थ तर सावित्रीबाईंनी प्रवाहाच्या विरोधामध्ये स्वतःचा देह झिजवून लोकांचा रोष पत्करून जो त्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाचा प्रचार केला, प्रवाहाच्या विरोधामध्ये त्यांनी प्रवास केला, म्हणून अशा व्यक्तीला क्रांती करणारे म्हणून ही पदवी त्यांना बहाल करण्यात येते। तसं आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बरेचसे क्रांतिकारक होऊन गेले आणि स्वतःच्या प्राणाची काळजी न करता आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी जो लढतो त्याला ही पदवी बहाल केल्या जाते। अशाच प्रकारे सावित्रीबाईंनी समाजाचा कर्मठ लोकांचा रोष घेऊन मुलींना शिक्षण आणि मुलींसाठी शिक्षणाची सुविधा त्या काळामध्ये उपलब्ध करून दिली।
तर आता जुन्या काळामध्ये जो आधीचा काळ होता त्या काळामध्ये फक्त पुरुषांनी शिकायचं, स्त्रियांनी शिक्षण घेऊ नये, आणि हीच खंत सावित्रीबाईंना वाटली त्या काळामध्ये, म्हणून त्यांनी समाजाचा रोष पत्करून मुलींना शिक्षण देण्याचं कार्य हाती घेतलं आणि ते पूर्णत्वास नेलं. म्हणून आज संपूर्ण देशामध्ये त्यांची जयंती या ठिकाणी साजरी होत आहे. बोलण्यासाठी खूप काही आहे, पण तुम्ही सुद्धा या जयंतीपासून ही प्रेरणा घेतली पाहिजे की जिद्द आणि चिकाटी आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि तुम्हाला माहित आहे की एक स्त्री शिक्षण स्वाध्यायी करू शकते आणि ती प्रसारही करू शकते आणि संपूर्ण पिढी ती घडू शकते, एवढी ताकद स्त्रियांमध्ये असते. धन्यवाद. आदर्श शाळा खरोखरच आपल्याला प्रमाणपत्र जरी नसलं तरी केंद्रप्रमुख साहेब, आपली शाळा जर खरोखर घासायचं म्हटलं तर कुठं कमी पडणार नाही. याचं श्रेय आपल्या केंद्राचे केंद्रप्रमुख मुख्याध्यापक साहेब यांना जाते. तुम्हाला माहित नाही, पूर्ण दिवाळीची सुट्टी आपण घरी होतो, दिवाळीची सुट्टी आनंदात घालत होतो. आपले मुख्याध्यापक साहेब, केंद्रप्रमुख साहेब दिवाळीच्या सुट्टीत सुद्धा रोज शाळेत येत होते. या शाळेमध्ये हे जे एवढं भौतिक सुविधा दिसतात याचं सर्व श्रेय आपल्या साहेबांना आहे. तर काही दिवसानंतर आमच्या विद्यार्थ्यांची खूप इच्छा होती की सर आपल्या शाळेमध्ये खेळ झाले पाहिजेत. ते खेळ सुद्धा येत्या या 7-8 दिवसात पार पाडणार आहेत आणि त्याचे श्रेय आपले श्रीकांत सर यांना जाणार आहे. तर आज आपल्या शाळेमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती खरोखरच मोठ्या उल्हासाने पार पाडली. तर याचं सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक. आपल्या गावच्या, आपल्या शाळेच्या या सावित्रीबाई इथे आज उपस्थित आहेत, त्यांचं बी मनापासून कौतुक. बाहेरच्या शाळेच्याही सुद्धा 2 सावित्री आज उपस्थित आहेत, त्यांचं बी कौतुक. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या परीनं आपल्या परीनं भाग घेतला, चांगला प्रयत्न केला आपले विचार मांडण्याचे. परंतु त्याच्यातूनही आपण, ते म्हणतात ना, दही मडक्यामध्ये किती असते? भरपूर असते, आहे का नाही? आणि ते ढवळल्याच्या नंतर लोणी, आता आपल्याला लोणी काढायचं आहे. तर बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे आपण वळूया. सर्वप्रथम 1 ते 5चा गट आणि दुसरा गट आहे 6 ते 8चा गट. 1 ते 5 या गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे इयत्ता 5वी मधील ज्ञानेश्वरी कुटे. माननीय केंद्रप्रमुख साहेब यांना नम्र विनंती करतो की तिचं बक्षीस देऊन कौतुक करावं. यानंतर क्षीरसागर सर यांच्याकडून सर्वांना खाऊचा वाटप सुद्धा होणार आहे. शांततेत बसा. स्वागत. नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.